तर एखाद्या टुरिस्ट स्पॉटला आपण ज्यावेळी येतो तर आपला प्रेफरन्स इथे फिरण्यासोबतच आपण कुठे राहू शकतो हाही असतो. तर त्याच्यासाठी माझे हे व्हिडिओ नेहमी मी तुमच्यासमोर दाखवत असतो आणि आणत असतो. तर आता मी सध्या आहे हरिहरेश्वरमध्ये. तर रायगड जिल्ह्यामधील हे हरिहरेश्वर मंदिर दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातली ओळखलं जातं. तर इथे तुम्ही आलात, इथे जर बीचवर येत असाल, मंदिराचं दर्शन घ्यायला येत असाल, तर इथे तुम्ही कुठे राहू शकता आणि इथे राहण्यासाठी काय काय ऑप्शन्स आहेत, होमस्टे आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी तर हरिहरेश्वरमध्ये ज्यावेळी तुम्ही एंट्री करता त्यावेळी हे हॉटेल सह्याद्री हेही तुम्हाला इथे दिसून येतं. तर इथल्या रूम आता कशा आहेत आणि इथली एकंदरीत व्यवस्था आतून कशी आहे ते तुम्हाला आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतीलच, तर तुम्ही फोन करू शकता. आणि तुमचं नाव काय सर? ओके. तर हे इथे मॅनेज करतात, ओनर आहेत. तर ह्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ह्यांचाही नंबर मी मेन्शन केला. हॉटेल सह्याद्री जसं मी मेन्शन केलं, तर या हॉटेल सह्याद्रीची ही रूम आहे. खूप स्पेशियस रूम आहे आणि मला जो पार्ट आवडला तो हा बाल्कनी आहे. टी व्ही आहे इथे आणि हा डबल बेड. त्याच्यानंतर इथे राहण्याचा एक चांगला मुद्दा तुमच्याकडे असू शकतो, कारण ही बाल्कनी इथे दिलेली आहे आणि बाल्कनीमधून दिसणारा हा व्ह्यू, समोर तुम्हाला समुद्रही दिसत असेल आणि इथून हा व्ह्यू. तर खूप चांगला ऑप्शन आहे हॉटेल सह्याद्री. परत मी मेन्शन करतो. तर इथेही तुम्ही बुकिंग करू शकता. नंबर मी स्क्रीनवर मेन्शन करेनच. हॉटेल सह्याद्री हा टॅरेसवरून दिसणारा व्ह्यू आहे. जर इथे तुमचा मोठा ग्रुप असेल आणि तुम्हाला रात्री थोडा चिल किंवा आराम रिलॅक्स करायचं असेल तर त्याच्यासाठी ही टॅरेस आहे. आणि हा टॅरेसवरून दिसणारा पूर्ण व्ह्यू आहे. समोर दिसतोय तो हरिहरेश्वरचा समुद्र आहे आणि पूर्ण हा इथे दिसणारा व्ह्यू पूर्ण. तर हॉटेल सह्याद्रीमध्ये तुम्ही आलात तर यांच्या रूम मला तरी खूप चांगल्या वाटल्या. तर रूम तर बुकिंग करू शकतात तुम्ही आणि सोबतच तुम्हाला हा ॲक्सेस मिळू शकतो. आणि अजून एक रिझन सांगायचं म्हणजे इथल्या रूमचे रेट हे खूप अफोर्डेबल आहेत, खूप कमी आहेत. तर तुम्ही त्यांना फोन करून रूमचे रेट विचारू शकता. मला तरी आता त्यांनी सांगितले खूप कमी वाटले. ते रेट सीझननुसार बदलत असतात म्हणून मी आता ते मेन्शन नाही करते. तर तुम्ही त्यांच्या जे ओनर आहेत त्यांना फोन करून रेट कन्फर्म करू शकता. तरी जे रेट आहेत त्या मनाने रूम खूप चांगल्या आहेत, स्पेशियस आहेत आणि समोरून दिसणारा हा व्ह्यू आहे त्याच्यासाठी पैसा वसूल हा रूम म्हणता येईल. तर एक महत्त्वाचा आणि एक चांगला प्रेफरेबल असा हा स्पॉट हॉटेल सह्याद्री. हरिहरेश्वरला आलात तर बुक करू शकता. आणि इथून इथे गेलात तर जेमतेम 5 मिनिटाच्या अंतरावर हरिहरेश्वर मंदिर आणि बीच आहे. तर त्यासाठीही तुम्ही इथे बुकिंग करू शकता. हॉटेल सह्याद्रीच्या रूम तुम्ही बघितला असतीलच. तर आता सह्याद्री कॉटेज म्हणून हा त्यांच्या बाजूलाच हा रूम आहे. तुमचा मोठा ग्रुप असेल किंवा एखादी मोठी फॅमिली असेल तर तुम्हाला एकत्र राहायचं असेल आणि एकत्र राहून तुमचं जे वॅकेशन आहे ते एन्जॉय करायचं असेल तर त्याच्यासाठी हे स्पेशल त्यांनी हे कॉटेज बनवलं आहे. तर 4 बेड आणि 4 बेड म्हणण्यापेक्षा आरामात त्याच्यावर 5 ते 6 लोक आरामात झोपू शकतील एवढा असा बेड आहे आणि खूप स्पेशियस आहे. सोबत तुम्हाला ॲडिशनल बेडिंग दिली जाते. टी व्ही आहे, AC. आणि जी गोष्ट मला सारखी आवडते ती म्हणजे इथून समोरून दिसणारा हा व्ह्यू आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी अरेंजमेंट त्यांनी केली आहे. तर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर तीही इथे कंटाळणार नाहीत. तर हा हॉटेल सह्याद्रीचा आहे हा रूम आहे आणि मला पर्सनली हा ऑप्शन खूप आवडला आहे. आणि हा इथला वॉशरूम. तर आता हॉटेल सह्याद्री तुम्ही बघितलं असेलच. तर एक हायली रेकमेंडेड असा मला तरी हे वाटला होमस्टे. तर तुम्ही सह्याद्रीमध्ये येऊ शकता. आता पुढचे काही ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवतो. तर हे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते मंदिरापासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहेत. तर एवढ्या जवळ हरिहरेश्वर मंदिरापासून आणि हरिहरेश्वर बीचपासून जवळ असणारे हे पर्याय मी तुम्हाला आता देतो आहे. तर त्यांचे फोन नंबर तुम्हाला दिसतील. तर तिथे फोन करून त्यांचे रूमचे फोटो मागून तुम्ही नंतर बुकिंग करू शकता. तर आता अजून काही पुढचे पर्याय मी तुम्हाला दाखवतो, तर बघत राहा. हा जो तुम्ही ऑप्शन बघताय तो शिवोहम स्टे म्हणून आहे आणि हरिहरेश्वर मंदिरापासून अगेन
5 मिनिटाच्या अंतरावर हा शिवोहम होमस्टे. आत्ताच ओपनिंग झालं आहे, त्याच्यामुळे प्रॉपर थिंग सेटअप नाहीत, पण ज्यावेळी सेटअप होतील त्यावेळी हा रूम खूप अजून चांगला बनेल. तर तुम्हाला एक माहिती असावी म्हणून मी तुम्हाला हा रूम दाखवते. तर इथून समोर अगेन तुम्हाला समुद्र दिसतो, तर सी फेसिंग रूम म्हटला तरी चालेल. आणि हरिहरेश्वरचं मंदिर इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर, वॉकिंग जरी गेला तरी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर शिवोहम हा होमस्टे AC नॉन AC दोन्ही बेसिसवर तुम्हाला मिळतात. आणि इथलं बाथरूम तुम्हाला आता मी दाखवतो. तर इथे आलात तर इथे बुकिंग करू शकता. खूप चांगल्या तऱ्हेने मेंटेन केलेला रूम आहे. आणि फॅमिली असेल तर फॅमिलीसाठी तर खूप स्पेशियस आहे, म्हणजे मोर दॅन इनफ आहे. एवढा हा स्पेशियस रूम तुम्हाला दिसतो आहे. तर इथे अगेन शिवोहम म्हणून आहे याचं नाव. आणि इथे तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर देईन, तिथे तुम्ही बुकिंग नक्की करू शकता.